स्वागत आहे तुमचं युनिकॉर्न ड्रीम्सच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालो आहोत विरारला। विरारला एक रिसॉर्ट आहे, निसर्ग रिसॉर्ट म्हणून, नुकतंच नवीन ओपन झालेलं आहे। आणि त्या रिसॉर्टची खासियत म्हणजे तिथे रिसॉर्टच्या शिवाय अदर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। रॉक क्लाइम्बिंग, झिप लाइनिंग, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, फूड आहे, खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत। आणि सांगायचं म्हणजे उद्दिष्ट आहे की हे सगळं एकाच विशिष्ट प्राइसमध्ये इन्क्लूड आहे। ती प्राइससुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन। आता वाजलेले आहेत सकाळचे 7। विरार स्टेशनवरून आपल्याला पिकअप ड्रॉपसुद्धा फ्री असणार आहे। सो फटाफट आता आपण अंधेरीवरून निघूया विरारला आणि वाटेत जे काही घडेल ते मी तुम्हाला दाखवेन। तर मित्रांनो, आता आम्ही लिफ्टमधून खाली जातोय। खाली गेल्यानंतर आज आपण ट्रेनने जाणार आहोत। सो फटाफट पहिला आधी अंधेरी स्टेशनला पोहोचूया, त्यानंतर कोणती ट्रेन पकडायची, कसं जायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन। लिफ्टसुद्धा आलेली आहे, चला। आणि आज आमची पूर्ण गँग आमच्या सोबत चालली आहे। बघा आम्ही काय मस्ती करत चाललोय रिसॉर्टला। डीजे हरी, मित्रांनो हा आहे माझा छोटा भाऊ सोहम। हाय कर बाबू। हाय, तू काय बोलशील आपल्या व्ह्यूअर्सला? आपल्या दीदीच्या चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे, बाय। मित्रांनो आता आम्ही विरार स्टेशनला पोहोचलोय। आता आपण खाली जाऊया ब्रिज उतरून आणि त्यानंतर आपल्याला इथून पिकअप ड्रॉप सुद्धा फ्री आहे। सो आपण आता बघूया आपल्याला ऑटो बस जे काही मिळेल ते पिकअपसाठी, ठीक आहे। तर मित्रांनो आता आम्ही निघालोय रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी। जसं आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो होतो ना, तसंच आम्हाला ऑटो आली होती पिकअप करण्यासाठी। हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे की जर तुम्ही बाकीच्या कोणत्या रिसॉर्टला गेलात तर तुम्हाला बसने पिकअप केलं जातं बऱ्याच ठिकाणी विरारमध्ये, तुम्हाला माहीत असेल। पण निसर्ग रिसॉर्टची ही खासियत आहे की तुम्हाला पर्सनली ऑटो येते प्रत्येकासाठी। सो तुमची जी काही क्राऊड असेल तर तुम्ही सांगा, त्याप्रमाणे तुम्हाला ते लोक ऑटो अरेंज करतील आणि हे सुद्धा तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूडच असतं। मित्रांनो तुम्हाला इथे ही पावती घ्यावी लागते जी 30 रुपयाला आहे। तर तुम्ही जर या रिसॉर्टला येणार असाल तर जे काही आहे ते तुम्ही आधीच क्लिअर करून घ्या। मित्रांनो या रिसॉर्टला आल्यानंतर तुम्हाला हा असा फॉर्म देतील ते, ह्याच्यामध्ये तुमचे जे काही डिटेल्स आहे, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते मेन्शन केलेले आहेत। तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मग तुम्ही हा फॉर्म भरा। तर मित्रांनो एंट्री केल्यानंतरच तुम्ही बघू शकता की इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी खूप छान असा किड्स प्ले एरिया आहे। त्याच्याबरोबरच वरती सुद्धा मस्त झाडं वगैरे आहेत। आणि मी जे म्हणले होते तुम्हाला की मेन अट्रॅक्शन म्हणजे इकडचं हे जे आउटडोर प्ले एरिया आहे तो अजून चालू नाही झालं आहे, पण जसं जसं पुढे होईल चालू तसं मी तुम्हाला दाखवेल। हे बघा, हे खरं ॲडव्हेंचर येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा हा जो ब्रिज बांधलेला आहे ह्याच्यावरून आपल्याला जायचं आहे। सो खूप धमाल मजा मस्ती येणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे ह्या साईडला रूम्स आहेत, ठीक आहे। सो झालं पॉसिबल तर आपण रूम्स बघूया, टूर देऊ शकतो तर मी त्यांच्याशी वार्ता करीनच। आणि इथे जेवणासाठी एरिया आहे आणि हे सगळ्या स्लाइड्स आहेत। तर जसं जसं आपण पुढे जाऊ रिसॉर्ट चालू होईल तसं तसं मी तुम्हाला सर्व काही दाखवीन। इथे लेडीजसाठी सेपरेट असं टॉयलेट आणि चेंजिंग रूम आहे, जेंट्ससाठी सुद्धा वेगळा आहे। सो तुम्ही बघू शकता। आणि हे काही रिसॉर्टचे रूल्स आहेत जे इथे दिलेले आहेत, तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा बघू शकता। तर आता वाजलेले आहेत 9। आता थोड्याच वेळात नाश्ता सुरू होईल। नाश्त्यामध्ये सुद्धा मी दाखवीन की काय काय आहे ते। फटाफट आपण नाश्ता करूया आणि त्यानंतर रिसॉर्टमध्ये मस्तपैकी एन्जॉय करूया।
तर मित्रांनो, इथे आल्यानंतर हे असे बँड देतील तुम्हाला, ही तुमची ओळख आहे. तर हे बँड तुम्ही हातामध्ये बांधा. आहे त्यांचं कार्ड आणि हे लंचचे कुपन आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला खूप व्यवस्थित कॅरी करावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये लंचसाठी एंट्री मिळणार नाही. तर मित्रांनो, मस्तपैकी आता कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि आता आपण वॉशरूम चेक करूया आणि मी तुम्हाला दाखवते आता वॉशरूम. ठीक आहे, मस्त एकदम क्लीन वॉशरूम आहे आणि खूप मोठं सुद्धा आहे. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की वॉशरूम किती मोठं आहे. ते एकदम क्लीन नीट आहे वॉशरूम. हे बघा, इंडियन आहे, आरसा आणि शॉवर वगैरे सुद्धा आहेत. म्हणजे विरारचे जे बाकी रिसॉर्ट्स आहेत ना, त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे जे रिसॉर्ट आहे ते खूप छान आहे, नीट आहे, क्लीन आहे. मित्रांनो, नाश्ता घेतला आपण, ताटामध्ये टेस्ट करून बघूया. चांगला आहे, प्राइसच्या हिशोबाने खरंच चांगला आहे.
आलंय. जेवणाची चव म्हणाल तर अगदी अप्रतिम. असं जेवण तुम्हाला विरारच्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये मिळणार नाही. जेवणाची क्वालिटी, जेवणाची चव खूप साधी, सिंपल आणि नीटनेटकी आहे. जास्त तिखट पण अजिबात नाही आहे जेवण. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की जेवणाची क्वालिटी, जेवण किती छान दिसतंय. ते जसं दिसतंय तसंच आहे. आता आपण आमच्या मित्रांना सुद्धा विचारूया त्यांना कसं वाटलं हे जेवण. कसं वाटलं तुला? एकदम मस्त. तुला काय आवडलं जास्त? चिकन आवडलं ना? सॉफ्ट होतं का एकदम? क्वालिटी एक नंबर. ठीक आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता रिसॉर्टमधून निघायची वेळ झालेली आहे. तसं बघायला गेलं तर माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. एंट्री फी आहे इकडची 650 रुपीज. सो 650 रुपीजमध्ये तुम्हाला रिसॉर्ट तर मिळतंच आहे, प्लस खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मिळतात ज्या तुम्हाला विरारमध्ये फक्त इथेच मिळतील. फूड खूप मस्त आहे. तर मी तुम्हाला हे रिसॉर्ट खरंच रेकमेंड करीन. तुम्ही विकेंडला येत असाल, संडेला येत असाल तर अजिबात इथे गर्दी नाही आहे. बाकीच्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला कसं भरपूर गर्दी मिळेल, पण हे कसं थोडं ऑफबीट प्लेस आहे. कोणाला अजून इतकं माहितीसुद्धा नाही आहे. सो जर तुम्ही इथे येत असाल तर माझा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली जे बेल आयकनचं बटन दिलेलं आहे ना, ते सुद्धा क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉग सोबत लवकरच.